मी आता थोडं तुमच्या महायुतीवर येतो. आता गेले काही दिवस म्हणजे तुम्हाला हे दिसत असेल की अजितदादा जो आहे त्यांचा सूर तुमच्या महायुतीत काही BJP बरोबर काही जुळताना दिसत नाही. म्हणजे त्यांच्यावर असा डाऊट का येतो की ते निकालानंतर जाऊ शकतात? असं का विचार करायचा? शेवटी प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी वेगवेगळी असते. शिवसेना भाजपची आयडिओलॉजी एकच आहे 25-30 वर्षापासून. विचारधारा एक आहे, त्यांची विचारधारा वेगळी. आता ते आमच्या युतीमध्ये आहेत. त्यांनी मोदीजींवर विश्वास ठेवला, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, ते मोदींच्या सभेला विकासावर विश्वास ठेवला, विकासावर विश्वास ठेवला, सभेला आले आणि ते आले. आमच्या राज्याचं डेव्हलपमेंट बघून आले सोबत. त्यामुळे हे, आणि देवेंद्रजींनी त्यांच्याबद्दल सांगितलं की आमची एक शिवसेना भाजपची एक वैचारिक युती आहे, एक इमोशनल त्याच्यामध्ये टच आहे. आता सगळ्यात पक्षाला तुम्ही म्हणाल तसंच वागलं पाहिजे. आता त्यांच्यावर युती झाली, आमची पॉलिटिकल अलायन्स आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. असं विचार का करायचा? आम्ही विचार करत नाही निगेटिव्ह, आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो. प्रचार तर एक पाहिजे ना. आता ते बटेंगे तो कटेंगेचा विरोध करतात, हा तर एक विचारधारेचा क्लॅश आहे ना. नाही, त्यांनी जे म्हटलं आहे, मी जे म्हणतो बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे, याचा अर्थ वेगळं का काढतात लोक? आज सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक होऊन, जसं लोकसभेला जिथे महाविकास आघाडीने सगळ्यांना एकत्र घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं, जातीपाती धर्म आणला त्याच्यामध्ये, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिमांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, आदिवासींना घाबरवलं. आता प्रधानमंत्री म्हणाले एक आहे तो सेफ आहे. त्याच्यामध्ये एकाही कुठल्या धर्माचा उल्लेख आहे, जातीचा उल्लेख आहे? एकत्र येऊन या लोकशाहीमध्ये लोकशाहीला प्रगल्भ करणं म्हणजे मतांची टक्केवारी वाढवणं. याच्यात काय चूक आहे? काय त्याच्यामध्ये लोकांना अडथळा वाटतो? विचारधारा जुळली नाही तरी महायुती एकत्र राहणार. महायुती एकत्र राहणार, महायुती एकत्र राहते. आम्ही आता एकत्रच निवडणुका लढवतोय. सरकार येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आणणं हेच आमचा फोकस आहे.